तर मित्रांनो, आता आपण इकडनं निघतोय. महडच्या गणपतीचं दर्शन घेतलं. आता आम्ही गाडी स्विच केली आहे. अक्षय आता आपली विश्राम चालवणार आहे आणि त्याची नवी कोरी ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400 मी आता घेतोय चालवायला. गाडीचा स्टान्स तुम्ही बघू शकता. स्क्रॅम्बलर लुक जो त्यांच्या ॲक्च्युअल स्क्रॅम्बलर्स आहेत मोठ्या, तो जशा तसा कॅरी केला आहे. इथे मेटल प्लेट वगैरे दिली आहे. त्यानंतर या बाजूला पण बघा 400cc इंजिन आहे. ड्युअल बॅरल एक्झॉस्ट दिला आहे. टायर्स पण एकदम सेमी ऑफरोड टायर्स दिले आहेत गाडीला MRFचे. सो बघूया, थोडीशी मजा घेऊया गाडीची. गाडीचं एक म्हणजे जस्ट चालवून बघणार आहे मी, कारण की ऑलरेडी मी चालवली आहे. बट परत एकदा हायवेवरती चालवून बघूया. हाईट आहे गाडीला, आपल्या गाडीपेक्षा थोडीशी जास्तच आहे. सो लेट्स गो. कोण रे? अरे हे व्लॉग चालू आहे, तुम्ही लोक असे बोलत राहता मध्ये. डिस्कनेक्ट करायला पाहिजे होतं तुम्हाला. डिस्कनेक्ट करू का? आता इकडनं बाहेर येतो आणि डिस्कनेक्ट करतो तुम्हाला. झालं डिस्कनेक्ट ना? आला. आपले विश्राम पण तशी काही वाईट नाही दिसत, खूप सुंदर दिसते. बट आता आपण चालवत आहोत स्क्रॅम्बलर 400 आणि गाडीवर बसल्या बसल्या गाडीचं ना एक रायडिंग पोझिशन जी आहे ती एकदम परफेक्ट आहे. अपराईट आहे. हँडलबारला राईज करायची गरज नाही आहे. ऑलरेडी कंपनीकडनं जे रायझर्स आले आहेत ते एकदम परफेक्ट आहेत. बघा तुम्ही, माझे हात एकदम स्ट्रेट आहेत. शोल्डरपेक्षा थोडं खालच्या लेवलला आहेत. पण जी रायडिंग पोझिशन मला विश्रामवरती आहे तीच रायडिंग पोझिशन मला स्क्रॅम्बलरवरती जाणवते. आणि पॉवर डिफरन्स आहे ना, तो इमिजिएट जाणवतो आहे. ऑलमोस्ट 40 bhp पॉवर आणि 40 Nm टॉर्क आहे या गाडीला. इकडनं बाहेर पडलो की हायवे लागेल. गाडी रनिंगमध्ये, त्याच्यामुळे मी तिचा रिव्ह्यू वगैरे काही देणार नाही आहे. रिव्ह्यूसाठी गाडी ओपन करता आली पाहिजे, म्हणजे फुल थ्रोटल वगैरे करून बघता आली पाहिजे, तर मजा आहे. पण सध्या रनिंगमध्ये आहे त्याच्यामुळे ती 4,500 RPM पर्यंतच आम्ही चालवतो आहे. आत्तापर्यंत 226 किलोमीटर्स कंप्लीट केलेत. ब्रेकिंग पण एकदम प्रिसाईज आहे. स्ट्रीट बाईक आणि ॲडव्हेंचर बाईकचं असं मिक्सचर करून स्क्रॅम्बलर बाईक बनवली जाते असं मला वाटतं. आणि ते एकदम परफेक्ट आहे या गाडीमध्ये. अँड आपल्या मित्राने ती घेतली आता. सो आपल्याला पण अधूनमधून चालवायला भेटेलच. आणि असा ओपन हायवे भेटला तर मग काय मजाच वेगळी गाडीची. बघा 6 स्पीडला 60-70च्या स्पीडला एकदम इझिली, कुठेही नॉकिंग वगैरे जाणवत नाही आहे. आता ह्याच्यापेक्षा जास्त मी पळवणार नाही आहे. 70-80 इज इनफ. 4000 RPM पर्यंतच न्यायची आपल्याला गाडी. स्पीडोमीटर सेमी डिजिटल आहे, म्हणजे स्पीडोमीटर जो आहे तो तुम्हाला ॲनालॉग येतो आणि बाकीच्या गोष्टी आहेत, टेल लाईट्स आहेत किंवा तुमचा RPM मीटर आहे तो डिजिटलमध्ये दिला आहे. इवन गिअर पोझिशन इंडिकेटर पण आहे गाडीमध्ये. त्याशिवाय अजून बऱ्याचशा गोष्टी येतात, म्हणजे तुमचा ओडोमीटर आहे. ओडोमीटर नंतर ट्रिप 1 आहे, ट्रिप 2 आहे. त्यानंतर ॲव्हरेज आहे. आता करंट ॲव्हरेज जो आहे तो हायवे रनिंगमध्ये 37.8चा दाखवतो आहे. त्यानंतर तुमचा ॲक्च्युअल ॲव्हरेज पूर्ण ट्रिपचा तो दाखवतो आहे 32 दाखवतो आहे. त्यानंतर डिस्टन्स टू एमटी आता 120 किलोमीटर्स दाखवतो आहे फ्युएल एमटी होण्यासाठी. 2 बार्स आहेत, तुम्ही जर नीट नोटीस केलं तर 2 बार आहे अजून पेट्रोल. हे ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ करण्यासाठी आहे ऑप्शन. प्रेस करून ठेवलं तर ट्रॅक्शन कंट्रोलला तुम्ही ऑफ करू शकता. हे सेट करण्यासाठी आहे आपले टायमर वगैरे. आणि गिअरिंग एवढी स्मूथ आहे ना, म्हणजे तुम्हाला लगेच डिफरन्स जाणवेल. आता मी विस्ट्रॉमवरनं याच्यावरती आलो आहे तर हाईट तर आहेच विस्ट्रॉमसारखी, म्हणजे हाईटच्या बाबतीत नोट 835 mm ची हाईट आहे याला.
सो तो एक प्लस पॉईंट आहे या गाडीचा. पण सस्पेन्शनच्या बाबतीत म्हणाल ना तर मला विस्ट्रॉमपेक्षा याचे सस्पेन्शन जरा जास्त चांगले वाटले. विस्ट्रॉमला खूपच स्टीप वाटतात मला ते, जणू काही जिक्सरचे सस्पेन्शन जसे तसे टाकलेत. या गाडीला त्या मनाने बऱ्यापैकी सस्पेन्शन चांगले दिलेत. गाडीचा लुक तर एक नंबर आहेच, पण गाडी चालायला सुद्धा एक नंबर आहे. आणि तुम्हाला लोकांना डाऊट असेल की मी कंपनीमध्ये चेकआउट केलं, या गाडीवरती ना सध्या डिस्काउंट चालू आहे. म्हणजे प्राईस डिस्काउंट नाही आहे, पण तुम्ही जर आत्ता गाडी घेत असाल, डिसेंबरमध्ये तुम्ही परचेस करत असाल, तर डिसेंबरमध्ये तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटली 12,000च्या ॲक्सेसरीज आहेत त्या फ्री मिळणार आहेत गाडीसोबत. ॲक्च्युली आमचा प्लॅन तसा काही नव्हता ॲक्सेसरीजचा, पण गाडी घेताना अक्षयला कळलं की ॲक्सेसरीज फ्री भेटत आहेत, त्याच्यामुळे आम्हाला त्या ॲक्सेसरीज फ्री भेटणार आहे. आता अवेलेबल नव्हत्या, पण त्या आम्हाला मिळणार आहेत जसा स्टॉक अवेलेबल होईल तसा. त्यामध्ये तुम्हाला फ्रंट विंडशील्ड येईल, रिअर रॅक येईल, त्यानंतर बॅशप्लेट येईल, आणि इथे टँक पॅड येईल, आणि एक टी शर्ट ट्रायम्फचं. तर या गोष्टी तुम्हाला ॲक्सेसरीज म्हणून फ्री भेटणार आहेत. त्या व्यतिरिक्त हँडगार्ड्स आहेत हे, जे तुम्हाला कंपनीमार्फत मिळतातच. एक छोटीशी बॅशप्लेट आहे ऑलरेडी फिटेड इंजिनच्या खाली. त्यानंतर तुम्ही अजून जर गोष्टी बघायला गेलात तर इथे साईड पॅड्स आहेत, साईडला टँक पॅड्स टाईप असतात, तर ते पण तुम्हाला गाडीमध्ये इन्स्टॉल येतात. गाडीचा जो लेग गार्ड आहे तो पण तुम्हाला इन्स्टॉल्ड येतो. हे आम्ही गाडी घेतली तेव्हाच इन्स्टॉल केलं. हा जो क्रॉस बार असतो, जो व्हायब्रेशन डॅम्पर म्हणून बोलतात त्याला, तर तो सुद्धा तुम्हाला मिळतो. इथे ट्रायमचा लोगो तुम्हाला प्रिंटेड भेटेल. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना, ते ट्रायम ऑलरेडी तुम्हाला गाडीसोबत देते. आता म्हणायचं झालं तर सीटिंग तर तुम्हाला अपराईट आहे, पण सीटसुद्धा आहे ना, सीटची कुशनिंग एकदम परफेक्ट आहे. नॉट टू सॉफ्ट, नॉट टू हार्ड. मला जशी आवडते तशीच आहे. आपल्या विस्ट्रॉमला जशी आहे सीटिंग तशीच मला वाटली. म्हणजे ऑलमोस्ट मी सांगतो ना तुम्हाला, मी याच्यावर 150-200 किलोमीटर नॉनस्टॉप चालवू शकतो, एवढी चांगली आहे. म्हणजे मला तरी खूप आवडली आहे गाडी. जर तुम्ही आता घ्यायचा विचार करत असाल गाडी, आणि तुमचं बजेट जर जातो आहे 3-3.25 लाखापर्यंत, बिंदास या गाडीला जा. म्हणजे तुम्ही लाँग टूर पण करू शकता, आणि डेली यूजसाठी, कारण की लो एंड टॉर्क खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे डेली यूजसाठी पण परफेक्ट गाडी आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे या गाडीचा आवाज. आता तुम्हाला किती चांगला ऐकू येतोय ते माहीत नाही मला. गाडीचा आवाज आहे का, कसा वाटला सायलेन्सरचा आवाज? एक नंबर ना. तर मला सायलेन्सरचा आवाज पण खूप आवडला. विस्ट्रॉम तशी खूप सायलेंट आहे, विस्ट्रॉमचा आवाज तेवढा येत नाही, बट या गाडीचा आवाज जो बेसी आवाज आहे ना, तो मला खूप आवडला. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत ना या इनिशियली मला खूप जास्त आवडल्यात. अजून आवडलं नाही अशी कोणती गोष्ट मला सापडली नाही आहे. गाडीचा लुक याने हा ग्रीन कलरमध्ये घेतला, याच्या व्यतिरिक्त व्हाईट कलर येतो. त्यानंतर पहिला एक रेड कलर याचा, जो आय थिंक आता बंद झाला आहे. ब्लॅक कलर एक येतो. म्हणजे असे 2-3 कलर आता सध्या ऑप्शनमध्ये अवेलेबल आहेत. आणि स्पीडमध्ये पण 2-3 कलर अवेलेबल आहेत. स्पीड T400मध्ये पण 3 कलर अवेलेबल आहेत. तुम्हाला जर बजेट एवढा जात नसेल, 2.5 लाखाच्या आसपास बजेट असेल, तर स्पीड T400चा पण तुम्ही म्हणजे विचार करू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा कलर्स आलेत. आणि आत्ता सध्या डिसेंबरच्या ऑफरमध्ये ती गाडी तुम्हाला 1.99 लाख एक शोरूम प्राईजमध्ये भेटते. मी ट्रायमची ॲड नाही करत आहे, पण ट्रायममधनं मला जी माहिती मिळाली आहे त्याबद्दल तुम्हाला सांगतोय. जर गाडी तुम्ही परचेस करणार असाल, जानेवारीची वेट करत असाल, करू नका, बिंदास जा, डिसेंबरमध्ये गाडी घेऊन टाका. अजून 10 दिवस बाकी आहेत. मी उद्याच्या उद्या, म्हणजे आज रविवार आहे, मी सोमवारीच हा व्हिडिओ अपलोड करणार आहे ट्रायमचा. तुम्हाला खूप हेल्प होईल. सो बिंदास जा आणि गाडी घ्या. बाकी तुम्ही इथे बटन्समध्ये बघू शकता. आपल्याला स्पीडोमीटरवरती जे नॉर्मली बटन असतं, ट्रिप मीटर वगैरे ॲडजस्ट करायचं, ते तुम्हाला बटन इथेच दिलं आहे, आय बटन जे दिसतंय तसं. त्यानंतर इथे हेडलाईट ऑन ऑफचं बटन आहे. DRL कंटिन्यूस ऑन आहेत, हेडलाईट तुम्ही ऑन ऑफ करू शकता. इथे तुम्हाला अप्पर डिप्परचं बटन आहे, आणि अप्पर कंटिन्यूस ऑन करण्यासाठी पण इथेच बटन आहे. त्यानंतर खाली हॉर्न आहे. हॉर्न थोडासा मला बारीक वाटला, म्हणजे तुम्ही बघू शकता हॉर्न एकदम असा काही जास्त लाऊड नाही का, हॉर्न एकदम बारीक वाटला मला. त्यानंतर इथे तुम्हाला एक आपले हजार्ड लाईटचं बटन दिलेलं आहे, ज्याने तुमचे दोन्ही इंडिकेटर्स चालू होतील. खाली स्टार्टर बटन आहे, वरती किल स्विच आहे, इंजिन किल स्विच. मिरर्स जे आहेत ते राऊंड शेपमध्ये आहेत, पण प्रॉपर व्ह्यू देत आहेत. मिरर्स मला असे काही आउट नाही वाटले. आणि व्हायब्रेशन बघा, तुम्हाला मिररमध्ये पण दिसत आहे, व्हायब्रेशन नाही आहेत, अजिबात व्हायब्रेशन नाही आहेत गाडीला. बघा एवढी परफेक्ट आहे ना गाडी.
आणि ही गाडी जेव्हा इंजिन म्हणजे फर्स्ट सर्व्हिस होईल, इंजिन ओपन होईल, ओपन म्हणजे खोलायचं नाही आपल्याला, इंजिन फुल फ्री होईल त्यावेळेला गाडी आपण एकदा पळवून बघूया, हिचं टॉप स्पीड वगैरे पण चेक करूया. आता सध्या तरी मी तुम्हाला एवढं सांगेन, एक नंबर आहे गाडी. गाडीमध्ये मला अजूनपर्यंत तरी, मी आता नाही म्हटलं तरी एक त्या दिवशी पण मी एक 10 किलोमीटर चालवली, आता मला ऑलमोस्ट 3-4 किलोमीटर चालवून झाली आहे हायवेवरती. गाडी एक नंबर आहे, बिंदास घेऊ शकतो कोणी. तर गाडीच्या जेवढ्या पण लाईट आहेत ना, सर्वच्या सर्व LED लाईट्स आहेत. सो गाडी दिसायला त्यामुळे एकदम सुंदर दिसते. थोडा रेट्रो लुक आहे स्क्रॅम्बलरचा, आणि स्क्रॅम्बलर लुक एकदम परफेक्ट आहे गाडीसाठी. मला ना खूप आवडला हा कलर, पण स्पेसिफिकली खूप आवडला आहे मला. म्हणजे बेसिकली मी व्हाईट कलरचा खूप चाहत आहे. व्हाईट कलरची गाडी भेटत असेल तर मी व्हाईट कलरला जातो, बट हा कलर जो आहे ना तो पण खूप सुंदर. हा ट्रायमचा बोलतात ना एक काय बोलतात ते फ्लॅगशिप कलर बोलू शकतो, कारण की ट्रायम टायगर विगर सगळ्या गाड्यांमध्ये मोस्टली हा कलर देतात ते, जे ॲडव्हेंचर टुरिंगमध्ये ते लोक काढतात. आता हिला ॲडव्हेंचर टुरर नाही म्हणू शकत, कारण की ही स्क्रॅम्बलर आहे जी ॲडव्हेंचर आणि याचं मिक्सर बोलतो. पण तुम्ही याच्यावरती टुरिंग एकदम कम्फर्टेबली करू शकता. बघा ना, हँड एकदम स्ट्रेन होत नाही आहेत. थोडेसे कोपरामधनं मी फोल्ड केले आहेत, लीन वगैरे करायला पण असं काही प्रॉब्लेम देत नाही गाडी, एकदम इझिली. आणि गाडीचं वेट आहे ऑलमोस्ट 180 kgच्या अबव आहे माझ्या मते वेट. एक्झॅक्ट वेट मला माहीत नाही आहे, मी स्क्रीनवर टाकेन ते. पण एवढं असून सुद्धा ना गाडी एकदम निंबल वाटते. मी सिटीमध्ये चालवली ना, मला एकदम हे वाटत होतं भाई एवढी इझी गाडी. आणि त्या हायवेवर तर एकदम फ्लिकेबल आहे. आता घाटात बिटात लीन वगैरे होते थोडीफार, बिंदास. तुम्हाला एकदा गाडीची पॉवर डिलिव्हरी कळली ना की तुमच्यासाठी एकदम बेस्ट गाडी आहे. आता मी हिला जास्त पळवू शकत नाही कारण की रनिंगमध्ये आहे, पण तुम्ही जर हिला पूल करायचं म्हटलं ना, हे बघा दाखवतो तुम्हाला, लगेच पूल होते. आणि ते पण 6व्या गिअरला करतोय मी. तुम्ही जर लोअर गिअरला असाल 3ऱ्या 4थ्या 5व्या या गिअरमध्ये ते अजून जास्त पूल करते. आणि आत्ता मी ज्या स्पीडला आहे ना, 80च्या स्पीडला आहे गाडी, 75-80च्या, त्या स्पीडमध्ये गाडी 4000 RPMच्या आतमध्ये आहे. तुम्ही नोटीस करू शकता 4000 RPMला ही इझिली 70-80चा स्पीड कव्हर करते 6 गिअरला. ते पण तुम्ही 5th गिअरला तुम्ही 60च्या स्पीडला सिटीमध्ये चालवू शकता. किंवा जर तुम्ही कट टू कट ट्रॅफिकमध्ये असाल, म्हणजे बंपर टू बंपर ट्रॅफिक ज्याला आपण बोलतो मुंबईमध्ये, तर त्या ट्रॅफिकमध्ये तुम्ही इझिली वापरू शकता, कारण की लो एंड टॉर्क खूप जबरदस्त आहे. म्हणजे तुम्ही जवळपास 10-20च्या स्पीडने ना 3ऱ्या गिअरवर गाडी उचलू शकता, एवढी चांगली आहे. म्हणजे जेवढं बोलावं तेवढं कमी आहे गाडीच्या बाबतीत. मला अजून तरी, म्हणजे आता गाडी नवीनच आहे, पण एकही फ्लॉ अजून तरी जाणवलेला नाही आहे. सर्व काही सध्या तरी एकदम परफेक्ट आहे. आणि ट्रायमची सर्व्हिस बाबतीत बोलाल, आता ट्रायमचे मुंबईमध्ये तर काहीच इश्यू नाही आहे, कारण मुंबईमध्ये बरेच त्यांचे सर्व्हिस सेंटर आणि शोरूम आहेत. ट्रायमच्या सर्व्हिसबद्दल मी बोलतो, तर सर्व्हिसबद्दल बोलायचं झालं तर ही गाडी जी आहे ना, हिला तुम्हाला 2 फ्री सर्व्हिस भेटतात फर्स्ट इयरसाठी. त्यामध्ये पहिली सर्व्हिस जी आहे ती 1500 किलोमीटर्सला आहे, आणि सेकंड सर्व्हिस जी आहे ती डायरेक्टली 16,000 किलोमीटर्सला आहे. आणि त्यानंतर मग एव्हरी 15,000 और 1 इयर असा ट्रायमचा सर्व्हिस शेड्यूल आहे. सो सोने पे सुहागा बोला. आणि सर्व्हिस कॉस्ट जर म्हणाल तर तुम्हाला फर्स्ट सर्व्हिसला शोरूमच्या डिटेल्सनुसार एक 2,000 ते 2,500 रुपये खर्च येतो. आणि तुमची जी 16,000ची जी सेकंड सर्व्हिस होते त्यावेळेला तुम्हाला टोटली एक 3,000 ते 4,000चा खर्च येऊ शकतो. याच्यामध्ये तुमचा लेबर कुठलाही इन्क्लूड नाही आहे, कारण की लेबर फ्री असतो फ्री सर्व्हिसमध्ये. तुम्हाला फक्त ह्याचे चार्जेस भरावे लागतात, जे स्पेअर्स वगैरे यूज होतात त्याच्यामध्ये. तुमचं इंजिन ऑइल फिल्टर आहे, त्याशिवाय जर ब्रेक पॅड वगैरे वॉर्नआउट झाले तर त्याचा खर्च असतो, बाकी तुम्हाला कसलाही खर्च नसतो. तर अशी ही ट्रायम स्क्रॅम्बलर 400 मला तर जाम भारी वाटली. तुम्हाला कशी वाटली तुम्ही पण सांगा. आणि जर प्लॅन करत असाल तर नक्की या गाडीला ऑप्ट करा. माझ्याकडनं तर फुल थम्सअप 100 आउट ऑफ 100 देतो मी या गाडीला. कुठेही अजून तरी मला काही फ्लॉज नाही राहणार. पुढे कालांतराने जर मला काही छोटे मोठे फ्लॉज जाणवले तर त्याचे अपडेट मी देईन. आणि हां, आपल्या या विस्टॉर्म 250चा एक राईड रिव्ह्यू किंवा मग असं बोलू शकतो की एक ओनरशिप रिव्ह्यू, कारण की ऑलमोस्ट 24,000 कंप्लीट झाले आहेत. सो 24,000 किलोमीटर्सचा माझा जो राईडचा एक्सपिरियन्स आहे, माझा जो ओनरशिप एक्सपिरियन्स आहे, तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
सो त्या व्हिडिओसाठी ट्यून करून ठेवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटन प्रेस करायला नक्की विसरू नका, कारण की त्याच्याशिवाय तुम्हाला कळणार कसे आपले नवीन व्हिडिओ येत आहेत. तर सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन आहे ना त्याला पण क्लिक करा, म्हणजे आला व्हिडिओ की सबस्क्राईब पहिलं तुमच्यापर्यंत येणार. म्हणजे तुम्ही एकदम प्राईम मेंबर, तुम्हाला पहिला व्हिडिओ येणार. आणि हे सगळं फुकट आहे मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे द्यायचे नाही आहेत. सबस्क्रिप्शन फुकट आहे, करून टाका. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला पण लाईक करा. मी प्रसाद चव्हाण तुमची रजा घेतो. बाय बाय, टेक केअर आणि राईड सेफ.